प्रतिबिंब मिळते. आकृती अंशात फिरते. बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे यांची अदला बदल होतो. आकृत्यांचे आकार लहान मोठी होतो. ओके, चला काय काय सांगितलंय बघा. प्रश्नामध्ये यातील प्रश्नामध्ये पहिल्या दोन प्रश्न आकृत्यांत साधारणपणे पुढील संबंध असतो. पहिल्या दोन आकृत्या असतात त्याच्यामध्ये पुढील संबंध असतात. कोणते कोणते? पहिला दिलेला आहे आकृत्या चिन्हे यांची संख्या दुप्पट होते. ओके, त्यानंतर आकृत्या चिन्हे कोणत्याही दिशेत काही अंशात फिरतात. म्हणजे काही त्या आकृती अशी फिरते, काही आकृती अशी फिरते. ओके, 180 डिग्री मध्ये किंवा 90 डिग्री मध्ये, ओके, अंशामध्ये ते फिरत असते. त्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला आहे बघा, आकृतीची आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. आरशातील आणि पाण्यातील प्रतिमेचा संबंध पण इथे तुम्हाला आढळेल. त्यानंतर आकृती 180 अंशामध्ये फिरते. ओके, त्यानंतर बाहेरील व आतील आकृत्या चिन्हे यांची आदलाबदल होते. म्हणजे हा वर्तुळ दिलाय, त्यात जर त्रिकोण दिला असेल तर इथे काय होणार? त्रिकोण बाहेर जाणार आणि वर्तुळ आतमध्ये येणार. म्हणजे बाहेरची आकृती आत गेली आणि आतली आकृती बाहेर गेली. ओके, त्यानंतर सहावा मुद्दा दिलेला आहे, आकृतीचा आकार लहान मोठा होतो. हे सगळे जे महत्वाचे मुद्दे आहेत, हे मुद्दे आपल्याला समोर ठेवून हा समसंबंध धड्यावरचे प्रश्न सोडवायचे. सर्वांनी इन शॉर्ट हे लिहून घ्या. आदित्य, आरव, शर्वरी, मानसी, कॅमेरा ऑन ठेवा. ईश्वरी देशमुख, लिहून घ्या बाळा. हे 2-3 मुद्दे जे आहेत, 5-6 मुद्दे लिहून घ्या. साई, वंदना यादव, स्वरा वरपे. झाले? टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. चला आता पुढे जाऊया आपण. बघा, प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया आपण आता. प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक 3 प्रश्न आकृत्या दिल्या असून चौथ्या प्रश्न आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृत्यांमध्ये काही विशिष्ट संबंध आहे. अशा प्रकारचा संबंध पुढील 2 प्रश्न आकृत्यामध्येही असायला पाहिजे. उत्तर आकृत्यामधून अशी काही आकृती शोधा जी प्रश्नचिन्हाच्या जागी देता येईल. त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. बरोबर, 3 आकृत्या दिलेल्या असतात. बघा, आपल्याला काय करायचंय? उत्तर कसं शोधायचंय? 3 आकृत्या दिलेल्या आहेत ह्या. बरोबर, या 3 आकृत्या दिलेल्या आहेत. तर ह्या 2 आकृतीमध्ये जो संबंध आहे, या दोन्हीमध्ये जो संबंध आहे तसंच या दोन्हीमध्ये आपल्याला शोधायचं. येते का लक्षात? या दोन्हीमध्ये जो संबंध आहे बघा, याचं उत्तर देता येते का? याचं बघा उत्तर देता येते का? या 2 आकृतीमध्ये जो संबंध आहे, पहिल्या 2 आकृतीमध्ये, तोच आपल्याला या 2 आकृतीमध्ये शोधायचा.
काही जण डी म्हणत आहेत. प्रियदर्शनी डी. प्रियदर्शनीचा माईक ऑन केलाय. प्रियदर्शनी, प्रियदर्शनी माईक ऑन करा. हाँ मैम. श्री, डी उत्तर कसं आलं? मॅम त्या त्रिकोणामध्ये संबंध लावला. ती जी चौरस आहे ना हम्म. ते बाहेर होतं म्हणून ते मधात गेलं. ते प्लस चिन्ह मधात होतं म्हणून ते बाहेर गेलं. ओके. तर मग प्लसचं चिन्ह. ते ओके चौरस प्लस. असा लागलाय. हम्म. या वर्तुळाच्या जागी गेला आणि मधात आला. वर्तुळ खाली हम्म. आला आणि मधात आला. मग हे प्लस बाहेर गेलं आणि तिथं ते बाहेर आला त्रिकोण. मग इथं हे हे गुणाकाराचं चिन्ह वरी गेलं. हे आत होतं म्हणून हे बाहेर जाईल. मग हे वरी हा. गेलं. मग प्लसचं इकडे फिरणार म्हणून प्लसचं मधात येईल. मग ते वर्तुळ त्याच्या जागेवर म्हणून ते पण मधात म्हणून ते बाहेर येईल. मग ते प्लस तिथे गेले म्हणून वर्तुळ खाली आला आणि तो मधात आहे म्हणून तो बाहेर गेला. आणि जो इकडचा तो असं मायनसचं चिन्ह दिसतंय ते बाहेर आहे म्हणून हम्म. ते इकडं मध. बरोबर. डी उत्तर बरोबर आहे. काही काही जणांचं सी आले. स्वरांजली पिसाळचं ए आले. स्वरा भोसलेचं सी आणि डी आले. एकच उत्तर द्यायचे. ठीक आहे, बघा ह्या दोघांमध्ये जो संबंध आहे तो ह्या दोन आकृतीमध्ये असणार आहे. बरोबर. इथं वर्तुळ आहे. ठीक आहे. हा जो इथला वर्तुळ आहे तो कुठे जाणार आहे? इथे जाणार आहे. आणि हा जो चौकोन आहे तो मध्ये गेला. म्हणजे थोडक्यात काय, बाहेरची आकृती आतमध्ये गेल्या तर आतली आकृती बाहेर आली. बरोबर. मग हा वर्तुळ आतमध्ये आहे तर बाहेर यायला पाहिजे. इथं आलाय, इथं आलाय, इथं पण आलाय, इथं पण आलाय. ओके. पण इथं इथला जो वर्तुळ आहे तो इथं आलाय. मग इथला जो वर्तुळ आहे तो कुठे येणार? खाली येणार. आला इथं. ठीक आहे. त्यानंतर अधिकचं चिन्ह इथं. अधिकचं चिन्ह बघा इथं आहे ते आतमध्ये आहे ते बाहेर आले. मग अधिकचं चिन्ह जे इथं आहे ते कुठे यायला पाहिजे? बाहेर आहे ते आत यायला पाहिजे. म्हणजे इथे यायला पाहिजे. डी मध्ये आले. त्यानंतर गुणाकार जो आत आहे तो बाहेर यायला पाहिजे. तो बाहेर आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता. बघा हा प्रश्न सोडवता येतोय का? समुद्र अनम्यूट होत नाही का? ठीक आहे. अक्षरा, ए बी सी डी मध्ये उत्तर द्यायचे. तू क दिले क. सोहम ठाकरे. सोहम माईक ऑन करा. सोहम काय उत्तर येईल या प्रश्नाचं? त्याला आवाज येत नाहीये. बघूया बाकीचे थांब. विचार. हा बघा. सी उत्तर दिले बऱ्याच जणांनी. सी. चला, सी ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांचं त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. कारण बघा इथं बाहेरचा जो वर्तुळ आहे तो आतमध्ये आलाय आणि आतला जो त्रिकोण आहे तो बाहेर गेलाय. मग सेम इथं जो आतमधला वर्तुळ आहे तो सगळ्यात बाहेर जाणार आणि बाहेरचा जो त्रिकोण आहे तो आतमध्ये येणार आणि चौरस जशास तसा राहणार. ठीक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल.
चला पुढे जाऊया आता. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट नसेल, हा बघा प्रश्न सोडवता येतोय का? सी. ओके. चला, बऱ्याच जणांचं इथं उत्तर सी आलेलं आहे. ठीक आहे. इथं काय केलंय बघा, हा जो छोटा वर्तुळ आहे तो कुठं गेलाय? इथं गेलाय. हा जो बाण आहे तो थोडक्यात उलटा झालाय, हा रोटेट झालाय, आणि हा बाण इकडे गेला आणि वर्तुळ इकडे आलाय. ठीक आहे. हा छोटा जो त्रिकोण आहे तो खाली गेला आणि ही आकृती वर गेली. ठीक आहे. मग तसंच आपल्याला इथं तयार करायचंय. हा छोटा वर्तुळ इथं येईल, उभी लाईन अशी येईल, त्यानंतर हे वर जाईल आणि हे इथे येईल. दिसतंय कुठं बघा? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. येते लक्षात सर्वांच्या? चला जायचं मग पुढं. इथं काय डाऊट नसेल कुणाला? हा, चला बघा, हा प्रश्न घ्या, उत्तर द्या. हा स्वर अनम्यूट केले, बोला. मॅडम, तो हा आता तुम्ही दिलेला 13वा प्रश्न आहे ना, हा, त्याचं उत्तर बी आहे. बी येईल. ओके. हा कसं काय बी येईल सांग बरं? मॅडम, कारण की ना दुसरी आणि चौथी आकृती जुळते आणि पहिली आणि तिसरी आकृती जुळतीये. नाही 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 नाही, आपल्याला जुळणारी आकृती शोधायचं नाही, आपल्याला समसंबंध शोधायचे. ह्या दोघांमध्ये जो संबंध आहे ना, पहिल्या दोन तो आकृतीमध्ये जो संबंध आहे तो आपल्याला पुढं हे करायचा आहे. चला, या दोन हा आकृतीमध्ये जो संबंध तुला दिसतोय ना, हा त्या आकृतीचा पुढं बघायचा संबंध आपल्याला. ओके. हा, बघ परत एकदा ट्राय कर. काही या 4 आकृत्यांपैकी, उत्तर आकृत्यांपैकी इथं कोणती आकृती बसेल जो की ह्या दोन आकृत्यांमध्ये तुला संबंध दिसेल? नाही सापडत आहे मॅडम मला. बरं, मी सांगते समजा ना, बाकीच्या विद्यार्थ्यांचं बघूया आपण. हम्म. धनश्रीचं डी आलंय, कस्तुरीचं बी आलंय, श्रेयाचं डी आलंय. ओके. चला, कस्तुरी माईक ऑन करा. येस टीचर. बी कसं आलं बाळा सांग बरं? टीचर, पहिल्या आकृतीत जो त्रिकोण दिलाय ना, त्याचा दुसरा आहे ना, त्याच्या साईडला ना 2 गोल करून घेतल्यात आणि जी तिसरी बरोबर. आकृती आहे ना, त्याच्यामध्ये अर्धीच आकृती दिली आहे. ती जर आपण ती पूर्ण केली ते बी पर्याय मध्ये आहे. आकृती आपल्याला पूर्ण कुठं करायचंय? आपल्याला दोन्हीतला समसंबंध शोधायचा आहे. कस्तुरी मॅडम तेच म्हटलं. आणखी कोणाला सांगता येईल? श्री, श्री माईक ऑन केलाय, उत्तर काय येईल? डी. सांगा, डी. डी कसं आलं सांगा? मॅम, ते पहिल्या ते अर्धा त्रिकोण आहे ना, हम्म. त्रिकोणामधल्या रेषा अशा आडव्यात, आणि मग ते त्रिकोण पूर्ण केला आणि रेषा अशा उभ्या आल्यात, आणि तिथं ओके. प्लस चिन्ह होतं. मग तिथं वर्तुळ आलं. मग पुढच्या आकृतीत त्याच्या पण उभ्या उभ्या लाईन आहेत, म्हणजे मग त्याची आडव्या लाईन येतील. आणि तिथं बाहेर प्लसचं चिन्ह आहे, तर मग तिथं गोल येतील. तर मग पहिला पर्याय तर नाही येत, गोल येत आहे, पण तिथं प्लस द्यायला म्हणून पहिला बाद होतोय. दुसरा पण बाद होतोय कारण ते वर्तुळ खाली दिलेत. तिसरा पण बाद होतोय आणि 3 बाद झाल्या मग डी उत्तर येते. बरोबर, व्हेरी गुड. डी उत्तर येणार आहे. बघा इथं काय दिलेलं आहे? प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. आणि इथं काय येणार? हा वर्तुळ येणार. बरोबर. आणि हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण असा आहे, तर या त्रिकोणाला काय केलेलं आहे? म्हणजे रोटेट केलेलं आहे. रोटेट केलेलं आहे 180 डिग्री मध्ये, 180 अंशामध्ये थोडक्यात.
आणि हा वर्तुळ असा झाला आणि ह्या ज्या लाईन आडव्या होत्या त्या उभ्या झाल्या. हा संबंध ह्या दोघांमध्ये दिला. तसंच आपल्याला ह्या संबंध शोधायचे. मग पहिला पॉईंट काय होईल, हे जे प्लस आहे ते इथं गोल होणार, छोटे वर्तुळ तयार होणार, बरोबर. ह्या ज्या लाईन उभ्या आहेत त्या काय होणार, आडव्या होणार. मग पर्याय ए मध्ये जर आपण बघितलं तर इथं प्लसच दिले. मग आपल्याला काय पाहिजे, इथं वर्तुळ पाहिजे. मग हा पर्याय कट झाला, बरोबर. जर आपण पर्याय बी बघितला तर यांनी काय केले, आपल्या लाईन उभ्या आहेत, ह्या लाईन आपल्याला कशा पाहिजेत, आडव्या पाहिजेत, बरोबर. मग इथे त्यांनी क्रॉस लाईन दिले, त्याच्यामुळे पर्याय पर्याय बी पण आपला काय होतोय, कट होतोय. फक्त जर आपण सी बघितला तर सी मध्ये त्यांनी वर्तुळ दिले, ओके. लाईन उभ्या आहेत त्या आडव्या पण दिलेत, बरोबर. पण हे वर्तुळ आपल्याला इथे पाहिजे होते, त्यांनी वर्तुळ खाली दिलेत, त्याच्यामुळे हा पर्याय पण येणार नाही. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. कारण आपल्याला जिथं प्लस आहे तिथं वर्तुळ दिले, जिथे लाईन उभ्या आहे तिथं आपल्याला आडव्या लाईन पाहिजे, ते इथं आडव्या लाईन दिले, त्यामुळे ही आपली आकृती अशा पद्धतीची थोडक्यात तयार होते. समजतंय? हा, ज्यांचं बी आले, ज्यांचं बी आले, ज्यांचं सी आले त्यांनी लक्ष द्या. समजलंय का? आणखी कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? चला, छान छान एक्सप्लेन केले श्री. ओके, पुढे जाऊया आता. चला बघा, या प्रश्नाचं उत्तर देता येते का बघा. या दोघांमध्ये संबंध शोधायचा आहे तुम्हाला, या दोघांमध्ये संबंध शोधायचा आहे. आणि जो ह्या दोघांमध्ये संबंध दिसेल तशीच आकृती इथं शोधायची तुम्हाला, जसं की या दोघांमध्ये तो संबंध जुळला पाहिजे. बघा, आरव चौरे कॅमेरा ऑन ठेवा, अंशुमन विरकर कॅमेरा ऑन ठेवा, सर्वांनी कॅमेरा ऑन ठेवा. हे कोण आहे, पोको. विद्यार्थ्याचं नाव टाका तिथं झूम ऍप्लिकेशन मध्ये. ओप्पो. माईक ऑन करा. पोको C-III नाव दिसते तिथं. बघा, विद्यार्थ्याची नावं तिथे झूम ऍप्लिकेशन मध्ये नसतील तर त्यांचा माईक ऑन नाही केला जाणार. कारण नाव काय घ्यायचं, प्रतीक तायडे. प्रतीक, उत्तर देता येईल या प्रश्नाचं? माईक ऑन करा. मॅम. काय उत्तर देता येईल याचं? काय येईल उत्तर? डी. डी कसं आलं सांग बरं, डी. कसं आलं जे डी? सी मध्ये या आडवी रेष आहे ना, हम्म तर ती डी मध्ये पण आहे. आणि ती छोटी रेष आहे ना, ती डी मध्ये पण आहे. हम्म मग उत्तर डी फॉर डॉग येते का बी फॉर बॉल येते? बी. बी. ओके. हा, डी का नाही येणार? कारण ती छोटी रेष खाली आहे. बरोबर, डी नाही येणार कारण ही छोटी रेष इथं खाली आहे. बरोबर. आता बघा, आपल्याला हा प्रश्न समजून घ्यायचा आहे. इथं काय केलंय, ह्या ज्या आकृत्या आहेत बघा, याला या साईडने केलंय, याच्या विरुद्ध दिशेला आहेत या थोडक्यात, किंवा याच्याकडे तोंड करून आहेत. ओके, मग हे जर आकृती आपण ड्रॉ केली इथं, तर बघा पर्याय क्रमांक ए मध्ये बघितलं तर नाही येणार, कारण आकृती जशी आहे तशी थोडक्यात दिली इथं. बी मध्ये जर बघितलं तर बी येऊ शकतो, कारण बघा आकृती अशी, आता ही लाईन इथं आहे, मग इथं कुठे येणार, ही इथं येणार, विरुद्ध दिशेला येणार ना, म्हणून बी उत्तर येणार. सी मध्ये तर बघा ही लाईन छोटी इथं खाली दिली आहे, त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही. आणि डी मध्ये ही जी लाईन आहे, आकृती दिली आहे बरोबर, बरोबर अक्षरा, ती नाही येत अक्षरा. आकृती इथं जी दिलेली आहे ती कुठे येणार, त्याच्या इकडे विरुद्ध दिशेला येणार, त्याच्यामुळे बी उत्तर येईल. ओके, समजतंय? येस. 3-4 विद्यार्थी आहेत ज्यांचं झूम ऍप्लिकेशन मध्ये आणखी नाव अपडेट नाही. मोबाईलचीच नावं आहेत, जिओमी, ओप्पो,
ओके, त्यामुळे तुमची नावं टाका. नसेल समजत तर युट्यूबला व्हिडिओ बघा. ओके, सतेज बरोबर, यस. शर्वरी राऊत. जायचं मग पुढे आता. ओके, यशोधन देसाई म्हणतोय सी. बरोबर आहे. ज्यांचं ज्यांचं सी उत्तर आलेलं आहे त्यांचं त्यांचं बरोबर आहे. बघा, सोपा आहे प्रश्न. इथं जे अर्धवर्तुळ दिलेला आहे तो असा इथं उलट झालेला आहे. बाकी आकृती जशा तशी आहे. सेम तुम्हाला हा जो अर्ध चौकोन दिलेला आहे तो इथं उलट करायचा आहे. अशा पद्धतीने इथं वर्तुळ काढा आणि इथं दोन छोटे छोटे गोल काढा. बरोबर, स्माइली तयार झाल्यासारखं झाले. बरोबर का अंशुमन? समजतंय? येस. ओके, रेग्युलर क्लास अटेंड करा. राठोड, VP राठोड, दीप्ती कॅमेरा ऑन करा. येस. महिम, येस. छान. पुढे जाऊया आता. बघा, या प्रश्नाचं उत्तर देता येते का बघा. चला, ज्यांचं ज्यांचं बी उत्तर आलंय त्यांचं त्यांचं बरोबर आहे. कस्तुरीचं बी आले, इशूचं बी आले, शौर्या, ओके, आरव, यशोधन. मग समजले, हे सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. इथं आयुष अरगडेचं बरोबर आले, स्वरा भोसलेचं बरोबर आले, स्वरा वेदिका सुरनरचं बरोबर आले. चला, व्हेरी गुड. काही समजून सांगायची गरज नाही कारण येते सगळ्यांनाही.